बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे अण्णाभाऊ साठे चौक येथे काल शनिवार दिनांक 11 जुलै रोजी रात्री एका 23 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारे आणि दगडाने ठेचून अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे। ज्ञानेश्वर वाकडे वय 23 वर्षे राहणार पट्टी वडगाव असे मृत तरुणाचे नाव असून या जीवघेण्या हल्ल्यात त्याचा मित्र गंभीर जखमी झालाय। भर रस्त्यात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ज्ञानेश्वर वाकडे हा शनिवारी रात्री आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून घाटनांदूर येथून पट्टी वडगाव या आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला होता। ते दोघे जण अण्णाभाऊ साठे चौक येथे आले असता काही जणांनी अचानक त्यांची दुचाकी अडवली। काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रावर तीक्ष्ण हत्यारे, दगड आणि विटांनी अमानुषपणे हल्ला चढवला। या भयंकर मारहाणीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला। त्याच्यासोबत असलेला मित्रही या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। हा जीवघेणा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे मात्र अद्यापही समजू शकलेले नाही। कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या भीषण घटनेनंतर मयत ज्ञानेश्वरचे संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठत या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्यांना आमच्या ताब्यात द्या म्हणत पोलीस आणि मयताच्या नातेवाईकांमध्ये तुफान राडा झाला। मयत ज्ञानेश्वरचे नातेवाईक सकाळपासून दुपारी उशिरापर्यंत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडून बसले होते। तर या दरम्यान पोलीस आणि नातेवाईकांमध्ये अनेक वेळेला बाचाबाची देखील झाली। नातेवाईक मात्र सर्व आरोपींना अटक करण्यावर ठाम होते। दुपारी उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नव्हता। पाहुयात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर नेमका काय प्रकार घडला ते। सकाळपासून हीच विनंती की तुम्ही कायदेशीर करा, आमची प्रोसेस कायदेशीर चालू आहे। विनाकारण शिवीगाळ, कोणाच्या अंगावर येणे, कोणाच्या अंगावर येणे, पोलीस स्टेशन मध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणे असं काही करू नका। कृपा करून विनंती सर्वांना। आपण सर्व सकाळपासून बसलेले आहेत, आपण 4 वेळ चर्चा झालेली आहे। जे काय होईल ते कायद्याप्रमाणे होईल। कुणीही कायदा आदर घ्यायचा, शिव्या देणे हे प्रक्रिया करू नका। आपल्याला जे आहे ना जे आहे ते कायदेशीर होईल। पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणे, विनाकारण कायदा आदर घेणे, शिवीगाळ करणे हे कार्य कुणी करू नका। सर्वांना विनंती, हात जोडून सर्वांना हात जोडून विनंती, तुमची मागणी काय असेल त्याप्रमाणे सर्व होईल।
बाकीचे काही बोलले गुन्हे आम्हाला तक्रार बाकीचे बरोबर गुन्हेगार बाहेर बोलवा रात्रपासून सांगालो आम्ही आपल्याला गुन्हेगार आहेत ते बाहेर काढा पैसे किती लोकशाही दाखवा न्याय मागणाऱ्याला पेटे घाला सर्वांना विनंती आहे, परत विनंती आहे की कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. जे आहे ते कायदेशीर प्रोसिजर होईल, सर्वांची कायदेशीर प्रोसिजर होईल. कुणीही कृपा करून विनंती सर्वांना, कायदा हातात घेण्याचा कुणीही प्रयत्न करू नका. पोलिसांची कारवाई चालू आहे, कृपा करून विनंती सर्वांना. कायदेशीर प्रोसिजर चालू आहे, कृपा करून सर्वांना विनंती आहे, कुणीही कायदा हातात घ्यायचा प्रयत्न करू नका. सर्व सीसीटीव्ही मध्ये आहे, कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका.
तुमच्याकडे जसा व्हिडिओ आहे तसं रेकॉर्डिंग सगळ्याकडे आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. सर्वांना विनंती आहे. प्रोसिजर मध्ये चालू आहे. FIR ची प्रोसिजर चालू आहे. कृपा करून सर्वांना विनंती आहे. आमचं गेलेलं आहे. तुमचा बघा, आपल्या ज्या काही मागण्या असतील शांतपणे मांडा. तुम्हीही इथं विनाकारण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. जे कायदेशीर आहे ते 100% होईल. कुणीही काय म्हणलं तरी जे कायदेशीर आहे ते होईल. विनाकारण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका. जे कायदेशीर ते होईल. तुम्हाला सगळ्यांची सकाळपासून हीच विनंती की तुम्ही कायदेशीर करा. आमची प्रोसिजर कायदेशीर चालू आहे. विनाकारण शिवीगाळ, कोणाच्या अंगावर येणे, पोलीस स्टेशन मध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणे, असं काही करू नका. कृपा करून विनंती सर्वांना. आपण सर्व सकाळपासून बसलेले आहेत. आपण 4 वेळेस चर्चा झालेली आहे. जे काय होईल ते कायद्याप्रमाणे होईल. कुणीही कायदा हातात घ्यायचा, शिव्या देणे हे प्रक्रिया करू नका. आपल्याला जे आहे ना जे आहे ते कायदेशीर होईल. पोलीस स्टेशनमध्ये जबरदस्ती घुसण्याचा प्रयत्न करणे, विनाकारण कायदा हातात घेणे, शिवीगाळ करणे हे कार्य कुणी करू नका. सर्वांना विनंती, हात जोडून विनंती. तुमची मागणी काय असेल त्याप्रमाणे सर्व होईल.
यंत्रणा घालत नाही रोड बंद केल्याशिवाय. ऐका नाही. ऐकत नाही. नाव घेतो मला सांगितलं आपल्याला काय करायचं नाही केलं तर अजून आपल्याला हीच करायचं. सगळे जाऊ नका मध्ये बाकीचे बाहेर समजे अटक पाहिजे. तुम्ही सांगायला लागला मग खाली व्हायला मध्ये गेल्याशी राहणार नव्हतं. आता इथून पुढं बघा लय वेळ झाला. अर्धा तास थांबू शकतो ना 15-20 मिनिटं. ह्याच्यापेक्षा जास्त नाही बघा. गेली बघा आता संपुटात अर्धी घंटा टाइम आहे. आमचा कायदा आम्ही बघू मग पुढची. नाही अर्धा तास लागत नाही. अर्धा तास होईल ना फक्त सगळे अटक पाहिजे.